प्रेज द लॉर्ड. खाली बसूया. आनंदी आहात? खोटं बोलू नका. त्रास आहेत ना? दुखतंय कुठं? थोडा त्रास आहे, काही वेदना आहेत, काही ओझं आहे, शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे, कौटुंबिक त्रास आहे. अशा कितीतरी गोष्टी मनुष्याच्या हृदयामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आपण ते कुणाला दाखवू शकत नाही. काही गोष्टी कधी आपण कुणाला सांगू शकत नाही, बरोबर की नाही? पण तरी हसतमुख घेऊन प्रत्येक वेळेला आपण येतो आणि देवाला गौरव देतो. यावेळेला आपण वचनाकडे पाहूया. योहान याचा 16वा अध्याय आणि 33वं वचन. योहान याचा 16वा अध्याय आणि 33वं वचन सांगतं, मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. मला खरं खरं सांगा, आज कुणाच्या जीवनात त्रास नाही का? संकट नाहीत का? आहेत ना? है ना? देवाचं वचनच सांगतं, या जगामध्ये त्रास आहे, या जगामध्ये क्लेश आहे, या जगामध्ये संकट आहे, सगळं आहे. मला सांगा, आजार, संकट, ॲक्सिडेंट, मृत्यू हे काही जात धर्म बघून येतात का? हो, येतात का? तुम्ही अमुक जातीचे का? अहो तुम्ही खूप शिकलेले आहेत, आम्ही तुमच्या घरी येणार नाही असं म्हणतात का? अहो तुम्ही तुमच्याकडे ना खूप पैसे आहेत, हा आजार म्हणतो मी तुमच्या घरी येणार नाही, जे गरीब आहे ना त्यांच्याच घरी येईल, असं काही आहे का? नाही आहे. म्हणजे काय? संकट प्रत्येकासाठी आहे. आपल्याला वाटतं ते किती छान आहेत, ते किती सुखी आहेत, त्यांच्याकडे किती काही आहेत आणि मीच दुःखी आहे, माझ्याकडंच हे नाही आहे, माझ्याच कमतरतेकडे मी लक्ष देते, बरोबर की नाही? पण तुम्हाला सांगू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही कमतरता आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहे. आणि हेच या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की या जगामध्ये काय आहे? क्लेश आहे, ह्या जगामध्ये काय आहे? संकट आहे. पण तुम्ही काय करा? म्हणा धीर धरा, धीर धरा. शेजारच्यांना म्हणा, अरे थोडा धीर धर रे बाबा. होतो का धीर धरणं? आता तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, होतो का धीर धरणं? नाही होत, है ना? म्हणायला किती छान वाटतं, धीर धरा, धीर धरा, होईल सगळं व्यवस्थित. पण खरं सांगा, धीर धरणं होतं का? नाही होत. किती शनिवार, किती रविवार, काम नाही ना, लग्न नाही झालं ना, लेकरं नाही बदलले ना, मी नेहमी ऐकते नाही झालं ना, नाही झालं ना, नाही होत ना. किती शनिवार, किती फेऱ्या मारायच्या, किती महिने, किती वर्ष झाले. काही लोक वर्षानुवर्ष येतात, प्रार्थनेला उत्तरच मिळत नाही. पण प्रभू म्हणतो धीर धरा. प्रेज द लॉर्ड. का? कारण मी या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे, है ना? आज आपण शिकणारे धीर कसा धरायचा, शिकायचं का? चला जाऊया आपण इथंच, बरं. यहोशवा बायबलमध्ये जाऊया. यहोशवा 6वा अध्याय काढा प्लीज, बायबल काढा. यहोशवा याचा 6वा अध्याय आणि 2रं वचन मी वाचते तुमच्यासाठी. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, यहोशवा 6वा अध्याय 2रं वचन. यहोवा यहोशवाला म्हणाला, पहा, यरीहो व त्याचा राजा व बलवान वीर यांना मी तुझ्या हाती दिले आहे. तर तुम्ही सर्व लढाऊ पुरुष एक वेळ नगराच्या सभोवती चालत जाऊन नगराला फेरा घाला. 6 दिवस तू असे कर आणि 7 याचकांनी कोशापुढे शिंगाचे 7 करणे घेऊन चालत जावे. मग 7व्या दिवशी तुम्ही 7 वेळा नगराला फेरा घाला आणि याचकांनी करणे वाजवावे आणि ते शिंगांच्या करण्यांनी दीर्घ ध्वनी करतील आणि तुम्ही कर्णाचा शब्द ऐकाल तेव्हा असे व्हावे की सर्व लोकांनी मोठी आरोळी मारावी आणि नगराचे गावकूस जागच्या जागीच आपोआप पडेल. मग लोकांनी म्हणजे प्रत्येक पुरुषाने आपापल्या पुढे वर चढून जावे. समजलं का? नसेल समजलं तर मी सांगते. आता इथे एक गोष्ट आहे, खरीखुरी गोष्ट आहे, काल्पनिक नाही आहे, दंतकथा नाही आहे. ह्या गोष्टी बायबलमधल्या सर्व घडलेल्या आहे. एक
काही लोक होती देवाची, आणि देव त्यांना म्हटला की तुम्हाला विजय पाहिजे का, तुम्हाला जिंकायचं आहे का, तुम्हाला जिंकायचं आहे का तुमच्या प्रॉब्लेम्सवरती. तुम्ही आताच म्हणले ना संकट आहे, संकट ते त्या संकटाला काय नाव आहे ते तुमचं तुम्हाला माहिती आहे, पण प्रत्येक संकटाला एक नाव आहे है ना. आता तुमच्या संकटावरती तुम्हाला विजय पाहिजे का, पाहिजे, येस पाहिजे. तर ह्या ठिकाणी देखील इथं परमेश्वर या लोकांना काय म्हणतो माहिती आहे, परमेश्वर दुसऱ्या वचनामध्ये सांगतो, तुमच्या शत्रूला तुम्ही लढण्याच्या पूर्वीच मी त्यांना तुमच्या हाती दिलेलं आहे. कळतंय का? स्वतःच्या हृदयावर हात ठेवा, ठेवा विश्वासाने आणि म्हणा प्रभू, विश्वासाने म्हणा प्रभू, माझे संकट, माझे त्रास ऑलरेडी तू मला या सर्व गोष्टीवर विजय दिलेला आहे. कसं वाटतं बरं? माझ्याकडे बघा, कसं वाटतंय? असं वाटतं खरंच विजय मिळालेला आहे, वाटतं की नाही? प्रेज द लॉर्ड. हेच परमेश्वर ह्या लोकांना बोलला. कोणत्या लोकांना माहिती का? देवाच्या लोकांना. तुम्ही देवाचे आहात, आहात. आज देव तुम्हाला म्हणत आहे, प्रेज द लॉर्ड. आज देव म्हणत आहे, जे तुमचे त्रास आहेत, जे तुमचे संकट आहे, काही संकट असतील, कौटुंबिक असतील किंवा लग्नाचे असतील, लेकरांचे असतील, तुमचे वैयक्तिक असतील, जॉब विषयी असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, जे काही संकट असतील, परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे, अरे तू लढू नको, त्या गोष्टीवर मी ऑलरेडी विजय दिलेला आहे तुला. प्रेज द लॉर्ड. मग आता तुम्ही म्हणाल, आता मला काय करायचंय, मला दिसत तर नाही विजय, आता मी काय करू? मी वाचलं पुढं, आणि तुम्ही घरी जाऊन हा अध्याय वाचा, आवर्जून वाचा. इथं परमेश्वर काय त्यांना काही गोष्टी करायला सांगतो. काय गोष्ट माहिती का? परमेश्वर त्यांना काय म्हणतो, तुम्ही ना तुमचं सगळं काही सोडा आणि काय करा, यरीहो, म्हणा यरीहो, हे गावाचं नाव आहे. आणि परमेश्वर या ठिकाणी त्याच्या लोकांना म्हणतो, ह्या गाव, हे जे शत्रू आहे, आता हे यरीहो जे आहे, ह्या लोकांचं शत्रू होतं है ना. आपल्या जीवनात संकट काय, त्रास काय, आपले शत्रू आहेत. तर आता इथं परमेश्वर त्यांना काय म्हणतोय, तुम्हाला विजय पाहिजे का, माझा ऐका, है ना. विजय पाहिजे ना, तुम्ही काय करा, माझा ऐका. तर काय करा, तुमचे सगळे लोक, तुमचं घर तुम्ही तिथंच सोडा, आणि तुम्ही काय करा, तुमच्या लेकरांना सोडा, तुमच्या बायकांना सोडा, फक्त पुरुष, फक्त घरातील जे लोक आहेत ते या बाहेर, आणि यरीहोच्या जवळ तुम्ही तंबू टाका. आणि किती दिवस म्हणा, 7 दिवस. पहिले 7 दिवस काय करायचे, यरीहोची जी मोठी भिंत आहे, आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, गाव बघितलेले तुम्ही, गावातले आहात, एक वेश असते गावाच्या अवतीभोवती है ना, मोठी. कशाचं कंपाऊंड असतं? तारेचं असतं का? माझ्याशी बोला, तारेचं कंपाऊंड आहे का? गावाच्या अवतीभोवती विटांचं कंपाऊंड आहे का? रेतीचं असतं का? कशाचं असतं? दगडाचं. आणि किती छोटंसं असतं, उडी मारून जाता येईल असं पाय टाकून, एवढं असतं. इतकं मोठी ती भिंत असते की त्या भिंतीवर पण घरं असतात, डोंगरा एवढे मोठे मोठे अशा भिंती असतात. तर अशी हे गाव होतं, आणि या गावाच्या पूर्ण 4ही बाजूनी ही भिंत होती. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर या लोकांना काय म्हटलं का माहिती आहे का, तुम्ही काय करा, 6 दिवस. किती दिवस? 6 दिवस ना काही करायचं नाही बरं. तुमचे जे हत्यार असतील, तलवार असेल, ढाल असेल, सगळं तुमच्या घरी ठेवून द्या. आता काय करायचंय, रिकामे हात तुमचे जायचंय, आणि त्या भिंतीच्या अवतीभवती तुम्हाला फेऱ्या मारायचा आहे. किती छान ना. लढायचं नाही परमेश्वर म्हटला. पण परमेश्वराने एक अट घातली, तुमच्या पुढं जे लोक असतील ना त्यांनी कर्णा वाजवला पाहिजे. तुमच्या पुढं जे लोक असतील ना, ते लोक असतील ना, त्यांनी वाद्य वाजवलं पाहिजे. कळतंय तुम्हाला? 6 दिवस है ना. आता आपल्यासारखे त्यांच्यामध्ये असत काय म्हटलं असते, 6 दिवस फेऱ्या मारायच्या, एका दिवसात लढाई करून आपण जिंकून जाऊ शकतो, हो की नाही? रेस्पॉन्स द्या मला, हो की नाही? 6 दिवस कशाला फेऱ्या मारायचा, टाइमपास कशाला करायचा? हे शनिवार झालं, रविवार झालं, बुधवार झालं, सेल मीटिंग झालं, नुसत्या चक्रा मारायच्या, नुसत्या चक्रा मारायच्या, काही होत तर काहीच नाही. आणि परमेश्वर पण इथंच म्हणत आहे, 6 चक्रा मारायच्या. ते काय असं चक्कर मारली आणि आले पटकन त्या ठिकाणी, असं होतं का? त्यांना दिवस जायचा, सकाळी निघत असतील, माहित नाही शिदोरी घेऊन निघत होते की नाही, निघत असतील, परत परत फिरून 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 पूर्ण भिंत मारून तिथं येत असतील.
किती जण तरी कुरकुर करत असतील, माहीत नाही काय होणार आहे, होणार की नाही. खरंच देव बोलला का यहोशुआला? खरंच देवानी चक्रा मारायला सांगितलं का? खरंच हा परमेश्वर चक्रा मारून काय करणार आहे का? आज हा विचार आपल्या मनात येतो ना, किती चक्रा मारायच्या. मी शनिवारी येते, रविवारी येते, या दिवशी येते, त्या दिवशी येते, एरियामध्ये जाते, इथं जाते, तिथं जाते, काहीच तर घडत नाहीये, मला काहीच तर दिसत नाहीये. माझं चक्र मारणं व्यर्थ आहे का? येता तो विचार. हृदय आहे आणि मनुष्य आहोत, देवदूत नाही. आपल्या मनामध्ये असे विचार येतात. ह्याही लोकांच्या मनामध्ये कदाचित असे विचार येत असतील की खरंच देव काही करणार आहे का? ह्या चक्रा मारून काही होणार आहे का? प्रेज द लॉर्ड. आणि माहिती आहे 6 दिवस असे लोटले, कितीतरी कुरकुर केली असेल. यहोशुआला ते म्हटले असतील, अरे बाबा काही होईल का खरंच, है ना. काही बहिणी म्हणतात, देव माझी प्रार्थना ऐकेल का? खरंच खरंच देव माझी प्रार्थना ऐकेल का? आणि 6वा 5वा दिवस झाला तर देवाची इच्छा असेल तर होऊ द्या. का? कारण धीर नाही आहे, थकून जातो. मनुष्य आहे, दमून जातं. विचार आहे, ते विचार आपल्याला त्या सर्व गोष्टीमध्ये असे गुरफटून टाकतात की आपला विश्वास बसत नाही की मी एवढ्या चक्रा मारते पण काही होईल का? माहिती आहे 7व्या दिवशी काय झालं? परमेश्वराने त्यांना सांगितली, जोरात घोषणा करा. काय घोषणा करायचं? आपण जोरात म्हणतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाला स्तुती असो, देवाला गौरव असो. ह्या सगळ्या लोकांनी 6व्या दिवशी थकले असतील आणि 7व्या दिवशी म्हणले असतील, बापरे आता तोंड उघडायला सांगितलंय परमेश्वराने. हे 6 दिवस त्यांचं तोंड बंद होतं, फक्त पाय चालू होते, मन पण चालू असेल, काय होईल काय माहीत, काय नाही, है ना. पण 7व्या दिवशी जसं परमेश्वराने सांगितलं की तुम्ही घोषणा करा, आणि जसं 7व्या दिवशी त्यांनी घोषणा केली, तुम्हाला माहिती आहे जी भिंत होती ती भिंत ऑटोमॅटिक कोसळली. म्हणा कोसळली. कोसळली. लढले का हो? लढले का? काय काय हत्यार घेऊन त्यांनी असं खोदलं का? त्याचं ते पाया ढिला झाला पाहिजे, मग भिंत पडली पाहिजे, असं काही केलं का? काय प्रयोग असतात भिंत पाडायला, क्रेन ब्रेन काय असतात, त्यांनी काय केलं का? फक्त घोषणा. होईल का हो घोषणा केल्याने? भिंत पडेल का? घरी जाऊन प्रयोग करता? स्वतःच्या घराच्या भिंती पाडू नका. प्रेज द लॉर्ड. आपल्याला सैतानाने ज्या भिंती तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती संकटाच्या ठेवलेल्या आहेत त्या पाडायच्या आहेत. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? जर आपण वचन वाचलं, यहोशुआ 6वा अध्याय याचं 10वं वचन, आणि यहोशुआने लोकांना आज्ञा दिली, तो म्हणाला, मी तुम्हाला आरोळी मारायला सांगेन, त्या दिवसापर्यंत तुम्ही आरोळी मारू नका आणि आपली वाणी ऐकण्यात येऊ देऊ नका आणि तुमच्या तोंडातून काही शब्द निघू देऊ नका. मग मी सांगेन तेव्हाच तुम्ही आरोळी मारा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे इथं देवानी यहोशुआला सांगितलं होतं, तू लोकांना सांग 6 दिवस तोंड बंद करायचं. म्हणा तोंड बंद कर, तोंड बंद कर. सोपं आहे का? होतंय का बंद? करून बघा बरं. नाही होत ना. 6 दिवस आपण 1 मिनिट तोंड बंद करून शांत बसू शकत नाही. परमेश्वर पहिलं काय म्हणतो? तुझं तोंड बंद कर, मग मी 7व्या दिवशी तुझं तोंड उघडायला मी तुला सांगेल आणि मग तुझी भिंत मी पाडेल. प्रेज द लॉर्ड. 6 दिवस काय होत राहतो माहिती आहे? जेव्हा तुम्ही मी तुम्हाला एक बी दिलेलं आहे, मी म्हटलं हे बी घ्या आणि बी जाऊन तुम्ही पेरा. तुम्ही जाऊन बी पेरलेलं आहे, शेतामध्ये मातीमध्ये पेरलेलं आहे, आणि पेरून तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी म्हटलं पेरलं का बी? तू म्हटला हो ताई पेरलं. मी म्हणेल आलं का झाड? तुम्ही म्हणाल नाही ताई, त्याला थोडंसं वेळ द्यावा लागेल, त्याला थोडं पाणी टाका, थोडं ऊन द्या. मी परत दुसऱ्या दिवशी येईल आणि म्हणून आलं का हो झाड? तुम्ही म्हणाल नाही ताई आताच नाही येणार, परत 3 दिवस 4 दिवस 5 दिवस मी असं करून तुमच्या मागं लागेल. तुम्ही काय म्हणाल? यांना कळतंय का नाही? झाड यायला वेळ लागतो, हो किंवा नाही? बरोबर की नाही? शेतकऱ्यांना माहिती आहे 6-6 महिने वाट बघतात धीराने, वरती बघून, प्रभू पाऊस दे, ऊन लावतात. बरोबर आहे की नाही? त्याला ऊन लागू दे, त्याला पाणी पाहिजे, आणि तरी धीराने वाट बघतात की पीक येईल म्हणून. हो किंवा नाही? हो किंवा नाही?
ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी येता आणि देवावर विश्वास ठेवता, लक्षात ठेवा देवानी काम करायला सुरुवात केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला दिसत नाही, वरती काही आलेलं दिसत नाही, भिंत हल्लेली दिसत नाही, भिंत पडताना पण दिसत येत नाही, पण लक्षात ठेवा काहीतरी काम होत असतं. प्रेज द लॉर्ड. भिंत जे भिंतीचा पाया असतो की नाही? प्रेज द लॉर्ड. आहात ना का झोपलात? अहो भिंतीला पाया आहे की नाही? पाया जर हल्ला तर काय होतं? भिंत पडते. वरून किती मोठी भिंत आणि बिल्डिंग दिसू द्या, जर पाया जर हल्ला ना ती भिंत पडते की नाही? भूकंप येतो त्यावेळेला काय म्हणतात? पाया ह्याचा बरोबर नसेल म्हणून हे घर लवकर पडलं. बरोबर आहे ना? म्हणून आता लोक काळजीने पायात चांगलं बांधतात की भूकंप आला तरी भिंत पडली नाही पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवसापासून ती भिंत जी आहे, जे शांत रीतीने ते गोल गोल फिरत होते, ते भिंतीचा पाया हळूहळू 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 हळू लूज होत होता, ढिल्ला होत होता. आणि जेव्हा परमेश्वर त्यांना म्हणाला आता ओरडा, आता आरोळी करा, त्याच वेळेला ती भिंत जी आहे पूर्णपणे कोसळली. समजतंय का? परमेश्वर तुम्हाला आणि मला याच्यातून काही शिकवत आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आज जर तुम्ही या ठिकाणी संकट, त्रास, क्लेश घेऊन आलात तर घाबरू नका. देवानी तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलेलं आहे. आमेन. काम करायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही येता तुम्ही देवाला धन्यवाद द्या. प्रभू मला दिसत नाही, प्रभू मला समजत नाही, पण मला माहिती आहे तू काम करत आहे, मला माहिती आहे माझ्या प्रार्थनेचं उत्तर येते, मला माहिती आहे माझे लेकरं बरे होतात आहे, मला माहिती आहे माझं काम येते. प्रेज द लॉर्ड. एक वचन काढूया. नीतिसूत्र 18वा अध्याय याचं 21वं वचन. नीतिसूत्र याचा 18वा अध्याय 21वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं 20 आणि 21. मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल आणि तो आपल्या होटांच्या उत्पन्नाने तृप्त होईल. मरण व जीवन जिभेच्या सत्तेत आहे आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. प्रेज द लॉर्ड. पाहिलं इथं, मनुष्याचे पोट त्याच्या मुखाच्या फळाने भरेल. तुम्ही आणि मी आज जे बोलतोय ना त्याच गोष्टीने तुमचं आणि माझं पोट भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी जे काही आपण बोलतोय ना ते तुमच्या आणि माझ्या जीवनाचं उत्पन्न आहे. म्हणून तो प्रभू काय त्यांना म्हटला? तोंड बंद करा. हाच प्रभू हे तुम्हाला आणि मला म्हणत आहे, तोंड बंद कर, जीभ आवर, काही बोलू नको, अविश्वासाचे शब्द बोलू नको. तर काय बोलायचंय? देव करणार आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर येते. 21 मध्ये आपण वाचतो, मरण आणि जीवन जिभेच्या सत्तेत आहे आणि तिची आवड धरणारे तिचे फळ खातील. प्रेज द लॉर्ड. मरण आणि जीवन तुमच्या आणि माझ्या जिभेमध्ये आहे. म्हणून तर इर्म्या याचा 1ला अध्यायामध्ये देव इर्म्याला म्हटला, तुझ्या मुखामध्ये मी शब्द दिलेला आहे. कशासाठी? उपटायला, मोडायला, पाडायला आणि उद्ध्वस्त करायला. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणींनो, तुम्हाला आणि मला वाटतं की आपली लढाई काहीतरी शस्त्र घेऊन लढू शकू, आपली लढाई काहीतरी आपण मेहनत करू मग आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. आपली लढाई खूप उपवास आणि प्रार्थना करावी लागेल, मला खूप माझे गुडघे झिजावे लागेल, मला खूप कष्ट करावे लागेल प्रार्थनेमध्ये, मग देव माझी प्रार्थना ऐकेल. लक्षात ठेवा, तो तुमचा बाप आहे, तो तुमचा प्रेमळ परमेश्वर आहे. त्यांनी तुम्ही आणि मी जन्मण्याच्या पूर्वीच त्यांनी योजना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेली आहे. देवाचं वचन सांगतं मत्तेमध्ये, तुम्ही मागण्याच्या आधीच तुमच्या मागण्या परमेश्वराला ठाऊक आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला सर्व काही माहिती आहे, पण परमेश्वर या ठिकाणी तुम्हाला मला शिकवत आहे, परमेश्वर तुम्हाला आणि मला धीर देते, परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी त्याचं सामर्थ्य दाखवत आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय म्हणतोय? जी भिंतीकडे तुम्ही आणि मी बघतोय ना, ते भिंत पाडण्यासाठी तो सामर्थ्यवान देव आहे. फक्त तुम्हाला आणि मला धीराने त्याची वाट बघायची आहे. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला देवाचा शब्द? आपण जर यशाया 38वा अध्याय मध्ये पाहिलं तर एक राजा होता. म्हणा राजा.
आज आपण काही श्रीमंत लोकांना पाहतो तर आपल्याला वाटतं बापरे, यांना कशाचीच गरज नाही आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. पण बघा, या राजाला देवाची गरज लागली. प्रेज द लॉर्ड. राजाला देखील देवाची गरज असते. सगळं काही व्यवस्थित, सगळं काही चांगलं होतं, सगळं सुख होतं, पण अचानक त्याला एक आजार झाला आणि परमेश्वराने त्याचा संदेष्टा त्याला पाठवला, त्याचा सेवक त्याच्याजवळ पाठवला आणि परमेश्वर त्याला म्हटला, आता बस झालं, आता तू मरणार आहेस, काही दिवसच तुझ्याकडे बाकी आहे. आणि वचन सांगतं, तो राजा भिंतीकडे वळाला आणि भिंतीकडे वळाला आणि खूप रडला. तो म्हटला, प्रभू तू माझे दिवस बघ, माझे दिवस आठव, मी कसा तुझ्या समोर वागलो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपलं उठणं, आपलं बसणं, आपलं वागणं, आपलं विचार करणं परमेश्वर पाहतो. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा पण म्हणतो ना स्तोत्रसेतामध्ये, प्रभू तुम्हाला आठव, तुम्हाला बघ, तुम्हाला पहा. माझ्या बहिणींनो, मनुष्य बाहेरचं स्वरूप पाहतो. एक शमूएलमध्ये देवाचं वचन सांगतं, पण परमेश्वर थेट अंतकरण पाहणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. ह्या ठिकाणी हा राजा असून, सगळं सुख असून, तो भिंतीकडे वळाला आणि भिंतीकडे वळून तो खूप रडला आणि म्हटलं, प्रभू तू माझे दिवस आठव आणि माझे दिवस तू वाढव. आणि वचन सांगतं, देवानी त्याचा शब्द, बघा देवाचा शब्द देवानी पलटून टाकला. देवानी त्याचा दूत परत एकदा त्याचा सेवक पाठवला आणि प्रभूनी त्याला म्हटलं, आता बस, तू रडलास ना, तू प्रार्थना केलीस ना, तुझी भिंत, मरणाची भिंत मी पाडलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कळालं का? समजलंय का? समजतंय का देवाचा शब्द तुम्हाला? राजाला जर देवाची गरज आहे तर आज काय आपल्याला देवाची गरज नाहीये? राजाने काय केलं? काय वैद्यांना बोलवलं, मला आजार झाला, मला बरं करा? राजाने काय केलं? त्याच्या मंत्री, त्याच्या मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं का, मला वाचवा? राजा असूनही तो भिंतीकडे वळाला आणि ती भिंत जी त्याला मोठी वाटत होती, परमेश्वराने ती मरणाची भिंत कोसळून टाकली आणि देवाने त्याचे दिवस वाढवले. प्रेज द लॉर्ड. तसंच आपण पाहतो, इस्रायल लोक होते, आपण बऱ्याचदा ऐकलेलं, इस्रायल लोक जेव्हा मिस्री देशातून, मिस्रातून ते पळून निघत होते, त्यांच्यासमोर एक मोठा तांबडा समुद्र होता. सगळ्यात मोठा समुद्र, तांबडा समुद्र. समुद्रातून तुम्ही आणि मी जाऊ शकतो का हो? नाही जाऊ शकत आहे ना. ऐकूनच असं वाटतं, प्रभू बापरे, एवढा मोठा समुद्र. पण तुम्हाला माहिती आहे, जी देवाची लोक आहेत ना, ती समुद्रातून पण चालतात. नाही ऐकलं तुम्ही? जी देवाची लोक आहेत ती समुद्रातून पण चालतात. परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी समुद्राला दुभागलं आणि काय केलं माहिती का? त्या समुद्राची, त्या पाण्याची अशी एक मोठी भिंत तयार केली इथे, आणि ह्या ठिकाणी एक समुद्राची, त्या पाण्याची एक मोठी भिंत तयार केली. जरा विचार करा, दोन भिंती पाण्याच्या आहेत आणि जेव्हा ते जात असतील, ते पाहत असतील, अरे मासे फिरतात, ते पाहत असतील, अरे पाण्यातले सगळे जीव जंतू आहे ते फिरतात, त्यांना भीती वाटत असतील, ते घाबरून घाबरून पळत असतील त्या रस्त्यावरून. कधी ऐकली पाण्याची भिंत? ऐकली का? पण परमेश्वराने ती पाण्याची भिंत त्याच्या लोकांसाठी तयार केली. प्रेज द लॉर्ड. इथं परमेश्वर आपल्याला काय मार्गदर्शन देते? संकटामध्ये पण देव मार्ग तयार करतो. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आणि मी धीराने त्याची वाट पाहतोय, जर तुम्ही आणि मी त्याच्या मागं चालतोय ना, शांत राहा, बडबड कुरकुर करू नका, नाही तर तिथंच फिरत बसाल. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही आणि मी शांत राहिलो ना, परमेश्वर त्याच संकटाचा अशा रीतीने वापर करेल की त्या संकटामध्येच तुमच्यासाठी माझ्यासाठी एक आशीर्वादाची भिंत तयार करेल. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यामधूनच तुम्ही आणि मी जाऊ आणि आशीर्वादित हो. प्रेज द लॉर्ड. कळतंय का देवाचा शब्द? देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी संकटाची भिंत कोसळून टाकणारा परमेश्वर आहे. पण कुणाद्वारे? परमेश्वर येईल आणि तो कोसळेल का? परमेश्वर आला आणि परमेश्वराने ती भिंत हलवली का? हात लावला का? फुंकर मारली का? म्हणा नाही. कुणी कोसळली माहिती का ती? म्हणा मी. कोसळायचे का स्वतःची भिंत?
मी म्हटलं कोसळायचे आहेत का? तुम्हाला तुमच्या भिंती पाडायच्या आहेत का? तुम्ही पाडू शकता का? काय घेऊन जाणार? काय काय घेऊन जातात? फावडं काय काय लागतं? घेऊन जाणार का? मला नाही, मी परमेश्वराला घेऊन जाणार आहे. म्हणा मी परमेश्वराला घेऊन जाणार आहे, पण त्याच्या पहिलं माझं तोंड मी बंद करणार आहे ना. बऱ्याचदा काय होतं माहिती का, आपलं तोंड पटपट 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 चालू राहतं आणि त्या पटपट पटपट पटीने माहिती का जे काम आहेत ना ते पण होत नाही. वाद होतात, चिडचिडपणा येतो, समोरचा शांत असला तर गरम होऊन जातो, वातावरण शांत असलं तर उष्ण होऊन जातं. कशामुळं? तोंडामुळं. तर पहिलं आपलं तोंड बंद करा. नेहमी जर पटपट पटपट होत असेल ना, एक देवाची सेविका आहे, तिचं तोंड पण असं पटपट पटपट होत होतं. तिला नेहमी असं वाटायचं बडबड करावं, बोलावं, भांडावं. आणि ती काय करत होती माहिती का, तिला जेव्हा असं आतून होत होतं की आता मी माझ्या नवऱ्याला बोलणार आहे, मी भांडणार आहे, ती बाथरूम मध्ये पळत जायची, दरवाजा लावायची आणि नळ जोरात चालू करायची आणि तिथं बडबड करायची. प्रेज द लॉर्ड. मी पण अशीच करते. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, कुणालाच ऐकू येत नाही ना, पण तुम्हाला सांगू त्या बाथरूम मध्ये नळ चालू करून पण त्या आवाजात पण देव ऐकतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? तुमची पटपट, तुमची वटवट देवाच्या समोर खरा. आणि जेव्हा देव म्हणतो तोंड उघडा, तेव्हाच तोंड उघडा. आणि कशासाठी? काय केलं या लोकांनी? स्तुती आणि आराधना, देवाला गौरव दिलं. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आणि मी देवाला धन्यवाद देतो आपल्या संकटामध्ये? कठीण आहे पण करायला लागा, सुरुवात करा. माझ्या जीवनात एक साक्ष आहे याविषयी. मला पहिल्यापासून स्तुती आराधना खूप आवडते, खूप आवडते. मला देवाला गौरव द्यायला खूप आवडतं. माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा संकट, जेव्हा जेव्हा त्रास, जेव्हा जेव्हा समस्या येतात तेव्हा नाही, मी प्रत्येक क्षणी प्रभूला गौरव देते. जेव्हा त्रास आहे, जेव्हा संकट आहे, जेव्हा आजार आहे, प्रत्येक वेळी. एकदा असंच झालं, माझा भाऊ जो अविश्वासू होता, त्याच्या जीवनावर एक खूप मोठं संकट आलं, खूप मोठं संकट आलं. आणि इतक्या संकटामध्ये तो अडकला आणि प्रभूनी मला त्या गोष्टी सकाळीच दाखवल्या, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी दिवसभर बेचैन होते की प्रभू काय आहे. आणि मला फोन आला की असा असा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. खूप प्रयत्न केले माझ्या आईवडिलांनी, खूप आम्ही माझे सगळे घरचे प्रयत्न करत होते, पण माझा भाऊ त्या संकटातून, त्या त्रासातून बाहेर येत नव्हता. 1 महिना झाला, 2 महिने झाले, मी प्रभूला प्रार्थना करत नव्हते. मी फक्त स्तुती आराधना प्रभूला द्यायचे, मी प्रभूला फक्त गौरव द्यायचे. का? कारण मला माहीत होतं स्तुती आराधनेमध्ये सामर्थ्य आहे. मला माहीत होतं की स्तुती आराधनामध्ये देवाचं वचनच सांगतं की प्रत्येक भिंत पडते, प्रत्येक भिंत कोसळून जाते. इथं या लोकांनी स्तुती आराधना केली आणि वचन सांगतं की त्या स्तुती आराधनेमध्ये जी यरीहोची भिंत होती ती कोसळून गेली. आणि तसंच झालं. सगळीकडून मार्ग बंद झाले होते माझ्या भावासाठी, कुठंच मार्ग नव्हता. पण परमेश्वराने एके दिवशी स्तुती आराधना करताना मला एका भावाचं नाव दाखवलं. आणि त्याच दिवशी त्या भावाने ज्याचा संपर्क गेले 20 वर्ष नव्हता, 20 वर्ष नो फोन नंबर नव्हता, बोलणं चालणं नव्हतं, तो भाऊ अचानक माझ्या घरी आला, माझ्या माहेरी गेला आणि तो सरळ जाऊन म्हटला काय प्रॉब्लेम आहे, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आता हे सगळे अविश्वासू आहे, कोणीच याच्यातून विश्वासू नाही. प्रेज द लॉर्ड. सांगायचं काय, जेव्हा तुम्ही आणि मी स्तुती आराधना करतो, जेव्हा तुम्ही आणि मी देवाकडे पाहतो, आपल्या संकटामध्ये देवाला गौरव देतो, देव मार्ग दाखवतो. त्या संकटालाच देव अशा रीतीने उभं करतो, त्या संकटातूनच देव अशा रीतीने तुम्हाला आणि मला मार्ग दाखवतो की ते संकट तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण होतं आणि देवाला गौरव मिळतो. प्रेज द लॉर्ड. पण आपली काय कुरकुर असती, कधी हे संकट जाईल. बरोबर, संकट कुणाला नाही आहे, नको आहे, है ना, पाहिजे का, नको आहे. पण नको आहे ना, तर देवाला गौरव द्यायला आजपासूनच सुरुवात करा. प्रभू धन्यवाद, माझ्या खिशामध्ये काही नाही पण प्रभू तुम्हाला देणार आहे. प्रभू धन्यवाद, माझे गुडघे दुखत आहेत, माझा शारीरिक त्रास आहे, पण प्रभू तू आरोग्य देणारा माझा परमेश्वर आहे. प्रभू धन्यवाद, माझ्या लेकरांच्या जीवनात त्रास आहे, पण प्रभू मी तुझं वचन स्वीकारते. इर्मिया 31:16-17 प्रमाणे माझ्या लेकरांना तू परत आणणारा परमेश्वर आहे. प्रभू धन्यवाद, आज माझं छोटंसं घर आहे, पण तुझं वचन सांगतं मी जेव्हा तुला शोधल, मी तुझी धार्मिकता शोधल, तू माझं घर बांधशील. प्रेज द लॉर्ड. हे देवाला गौरव देणं. मग परत रडत कुरकुर करत बसायचं नाही. प्रभू कधी रे,
प्रभू देणार का नाही, प्रभू का नाही, नाही, चला. 6 दिवस नाही, 6 महिने चाला, 6 वर्ष चाला, धीराने त्याची वाट बघा. कारण जेव्हा तुम्ही संकटामध्ये जाता, देवाचं वचन यशया 42 मध्ये सांगतं ना, तू पाण्यातून चाललीस तरी मी तुझ्या सोबत आहे, तू अग्नीच्या ज्वालातून चाललीस तरी मी तुझ्या सोबत आहे. म्हणजे तुम्ही संकटातून जात आहात का? चांगली बातमी सांगू का? ऐकायची? गुड न्यूज, चांगली बातमी, येशू तुमच्या सोबत आहे. येशू तुमच्या सोबत आहे. शद्रक, मेशक, अबेदनेगो अग्नीच्या भट्टीमध्ये होते. जेव्हा राजाने त्यांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकले, 3घच होते, पण राजा जे शत्रू लोक होते सगळ्यांनी टाकलं. त्यांना किती जण दिसले? 4. आज कदाचित तुम्हाला वाटत असेल माझ्यासोबत कुणीच नाहीये, मी एकटी आहे, मी कसा माझ्या कुटुंबाचा भार वाहणार, माझं उत्पन्न एवढंच आहे, माझ्या लेकरांचा खर्च, माझा शारीरिक त्रास, माझा मानसिक त्रास, मी कसं ओझं उचलू. आणि तुम्ही कदाचित एक सहाय्यासाठी पाहत असाल, पण तुम्हाला सांगू, चांगली बातमी, गुड न्यूज ही आहे की संकटामध्ये परमेश्वर तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला जाणतो, देव तुम्हाला ओळखतो, आणि देवाला ठाऊक आहे तुमच्या संकट आणि तुमच्या समस्या. पण देव म्हणते शांत राहा, उगा राहा, आणि जे मी म्हणते त्या गोष्टीकडे तू लक्ष लाव. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळतंय देवाचा शब्द, कळतंय देवाचं वचन. जेव्हा शिष्य घाबरले होते ना, येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, वधस्तंभावर देण्यात आलं, शिष्य घाबरून गेले. असं आज तुम्ही आणि मी घाबरतो, अरे बापरे आता काय होणार, प्रार्थना करून तर जातो, चर्चमध्ये घरी जातो, लगेच एक फोन येतो, हा प्रॉब्लेम आला, लगेच इथं कुठं तरी दुखायला लागतं, रात्री 12-1 वाजता इथं काहीतरी होतं, लगेच घाबरतो, बापरे काय झालं, मेलो, हार्ट अटॅक झालं, मरण, सगळ्या गोष्टी दिसतात है ना. तसेच हे शिष्य पण घाबरले, भ्याले, समजलं नाही त्यांना काय करावं. पण माहितीये का, देवाची नजर नेहमी त्याच्या लेकरांजवळ असते. परमेश्वराला कळालं माझी लेकरं, माझे शिष्य घाबरलेले आहेत, आणि परमेश्वराने परत त्यांना भेटण्याची एक योजना केली. ते सगळे शिष्य दरवाजा बंद करून, खिडक्या बंद करून, घाबरून प्रार्थना करत होते. प्रेक्षित 1 मध्ये लिहिलेलं आहे. आणि देवाचं वचन सांगतं, परमेश्वर त्या भिंतीतून त्यांच्यामध्ये गेला. ऐकलं का? परमेश्वराला दरवाजा पाहिजे का? तू दरवाजा उघड ग, मगच मी येतो. हा, ही भिंत पडू दे, ही तुझी संकटाची भिंत आहे ना, ही भिंत पडली ना, तू पाडली ना, मग मी येईल, असं परमेश्वर म्हणतो का? तुम्ही आणि मी जर विश्वास ठेवतोय ना, आणि त्यामध्ये पण घाबरलेलो आहोत, आणि पूर्ण हृदयाकडून परमेश्वराकडे पाहतो ना, परमेश्वर त्या भिंतीतून तुमच्याकडे येईल, त्या संकटातून तुमच्याकडे येईल, त्या आजारातून तुमच्याकडे येईल, त्या प्रॉब्लेम्स मधून तुमच्याकडे येईल. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? समजतं तुम्हाला देवाचं वचन? कळतंय का? काय म्हणतोय परमेश्वर? काय सांगतोय देव आज तुम्हाला? आज देव तुम्हाला विजयाची घोषणा करायला सांगत आहे. आज देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही अत्यंत विजयी आहात. योहान 16 मध्ये आपण पाहिलं, प्रभू पहिलं म्हटलं संकट आहे, प्रभूंनी नाकारलं का? नाही नाकारलं. संकट तुम्हाला आज पण आहे. मी तुम्हाला चांगली बातमी ही देते की संकट आज आहे आणि उद्या पण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परवा पण आहे. तुम्हाला बापरे मग नाही येणार आम्ही आता. बाहेर पण तसंच आहे, सगळीकडे संकट आहे, पण प्रभू म्हणतो धीर धरा, मी त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. परमेश्वराने त्या वधस्तंभावरती त्या स्वतःचा प्राण दिला. परमेश्वराने त्या वधस्तंभावरती त्याच्या हातापायामध्ये खिळे टोकून घेतले. तो मेला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याचं अतिमौल्यवान पवित्र रक्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांडवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी खूप मोलाचे आहोत. माहिती आहे का? तुम्ही आणि मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. येशूने तुमच्यावर आणि माझ्यावर त्याचा रक्ताचा शिक्का मारलेला आहे. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी एक मौल्यवान आहोत. आहोत का? काय आपल्या लेकराला आपण असं सोडतो का? रात्री 12 वाजता कुणी आपल्या लेकराला सोडतं, जा जरा दुकानातून काहीतरी घेऊन ये म्हणतो का? जा जरा बाजारातून काहीतरी घेऊन ये. अंधारात आपल्या लेकरांना आपल्याला सोडू वाटत नाही. काय परमेश्वर त्याच्या लेकराला संकटात अंधारामध्ये सोडेल का?
नाही सोडणार. जर जगातले आई वडील इतकी काळजी करतात त्यांच्या लेकरांची, तर तो स्वर्गातला बाप देखील तसाच काळजी करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, देवावर विश्वास ठेवा. तो चांगला आहे. तो मेला तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि परत तिसऱ्या दिवशी तो उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं उठणं काय दर्शवतं माहिती का? तो विजयी आहे. म्हणा, तो विजयी आहे. त्याचं उठणं काय दर्शवतं माहिती का? तो जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कशाची गरज आहे का हो त्याला? स्तोत्रसंहिता 50 मध्ये देवाचं वचन सांगतं, ह्या जगातलं सर्व भरणा, या जगातल्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या आहेत, है ना. आणि आपण काय करतो? त्याच्याच गोष्टी घेऊन त्याला देतो, है ना. काय आपण इथं लावलेला आहे का? फोटो दिसतोय कुणाला? क्रॉस दिसतोय? हारे, मेणबत्ती आहे का हो? का नाही आहे? का नाही आहे? फोटो का नाही आहे? कारण येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. जे मेलेले आहेत त्यांना हार, फोटो, मेणबत्ती सगळ्या गोष्टीची गरज आहे. पण जे जिवंत आहेत, समजा मी कुणाला म्हटलं, ताई मी तुम्हाला हार घालू का? तुम्हाला मेणबत्ती लावू का? हां, तुमचा फोटो लावू का? तर तुम्ही काय म्हणाल? कसे बोलता तुम्ही? मी तर जिवंत आहे, मी मेलेली नाही अजून, मला खूप जगायचंय, मला हे काही लावू नका. तसंच मी तुम्हाला म्हणत आहे, इथं तुम्हाला काही दिसत नाही म्हणजे येशू जिवंत आहे. तो मेलेला नाहीये. आणि जर तो मेलेला नाही, तो जिवंत आहे, तर तो सामर्थ्यशाली परमेश्वर तुमचं आणि माझं युद्ध लढण्यासाठी सबळ आहे. प्रेज द लॉर्ड. वचन काढूया. इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि 29 वचन. इफिसकराचं पत्र 4 अध्याय आणि 29 वचन. 4 अध्याय. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, इफिसकराचं पत्र 1 अध्याय आणि 21 आणि 22 वचन. सर्व सत्ता व अधिकार व सामर्थ्य व धनीपण यापेक्षा व प्रत्येक नाव जे या काळी ठेवलेले आहे, तेच केवळ नव्हे तर येणाऱ्या काळीही ठेवण्यात येईल, त्यापेक्षाही त्याने त्याला फार उंच करून बसवले आणि त्याने त्याच्या पायाखाली सर्व वस्तू अधीन केल्या आणि त्याला सर्वावर मंडळीचा मस्तक होण्यास दिले. म्हणजे हे वचन आपल्याला हे दाखवतं की परमेश्वराच्या पायाखाली सर्व सत्ता आणि सर्व अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण कशासाठी रडत आहे? आज आपण कशासाठी उसासे टाकत आहे? आज आपण कशासाठी कणत आहे? आज आपण कशाची वाट बघत आहे? परमेश्वर या वचनात सांगतोय की मी या सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे, या सर्व गोष्टी माझ्या पायाखाली आहेत. पण तू काय कर? तू माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या गोष्टींवर, माझ्या वचनावर विश्वास ठेव. धीराने माझी वाट बघ आणि तुला विजय देणारा परमेश्वर मी आहे. विजय कुणाला आवडत नाही हो, है ना. जर लेकरांना सांगितलं अभ्यास करू नका, किती आनंद होईल. डायरेक्ट रिझल्ट. आई वडिलांना काय वाटेल? काय कशी शाळा आहे ना, कसे टीचर आहे. अभ्यासच केला नाही, परीक्षाच दिली नाही, तर निकाल कसे काय देतात? म्हणजे अभ्यास पण गरजेचा आहे, परीक्षा पण गरजेची आहे आणि त्याच्यानंतर निकाल गरजेचा आहे. कळतंय? पण आपल्याला काय वाटतं? मी प्रार्थना केली, इकडं लगेच उत्तर देवानी दिलं पाहिजे. पण परमेश्वर या ठिकाणी सांगतो, तुला माझ्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, माझ्या वचनावर मनन करणं गरजेचं आहे आणि तुला त्या परीक्षेतून जाणं देखील गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मग निकाल तुमचा आणि माझा आहे. निकाल पाहिजे का? अहो रिझल्ट पाहिजे की नाही? पाहिजे ना. काय पाहिजे? पास की नापास? पास पाहिजे. अभ्यास करायचा आहे, तसा अभ्यास नाही, देवाच्या वचनावरचा अभ्यास. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनावर मनन करणं, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं. हो प्रभू, माझी परिस्थिती तर सांगते खूप मोठी भिंत आहे. होय प्रभू, माझी परिस्थिती सांगते 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, लाजर मेलेला आहे.
माझी परिस्थिती सांगते 18 वर्ष झाले, माझं कुबड अजून तसंच आहे. माझी परिस्थिती सांगते 12 वर्ष झाले, माझा रक्तस्राव तसाच आहे. माझी परिस्थिती सांगते 38 वर्ष झाले, तरी मी त्याच ठिकाणी बसलेला आहे. पण जेव्हा तुम्ही धीराने परमेश्वराकडे पाहता, परमेश्वर एका क्षणामध्ये ती भिंत कोसळून टाकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. समजलं का आज देवाचं वचन आपल्याला काय शिकवत आहे? तुम्ही आणि मी विजयशाली जीवन जगणारे आहोत. परमेश्वराने तुम्हाला मला ह्यासाठी नाही बनवलं की तुम्ही आणि मी त्रासामध्ये राहावं, संकटामध्ये राहावं, रडत राहावं. परमेश्वराने तुमची आणि माझी निर्मिती ह्यासाठी केलेली आहे की तुम्ही आणि मी आनंदामध्ये राहावं, त्याच्या सहभागितेमध्ये राहावं. पण देवाचं वचन सांगतं योहान 10:10 मध्ये, सैतान येतो घात करायला, ठार मारायला आणि चोरी करायला. आणि तेच आज आपल्या जीवनात होत आहे. थोडं संकट आलं आपण हलून जातो, थोडे प्रॉब्लेम्स आले आपल्याला टेन्शन येतं, आत्महत्या करूची वाटते, मार्क्स कमी पडले टेन्शन येतं, अभ्यास करण्याची इच्छा होत नाही, कष्ट करू वाटत नाही, जागेवर बसून आपल्याला कुणीतरी आशीर्वाद द्यावा असं वाटतं, जागेवर बसून कुणीतरी पगार द्यावा असं वाटतं, मी वटवट करेल, मी बोलेल, पण सगळ्यांनी माझ्यासोबत शांतीने वागावं असं आपल्याला वाटतं. आपल्याला बऱ्याच गोष्टी वाटतं, पण नेहमी आपण देवाला काय वाटतं ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष देतो. माझ्या प्रियांनो, आज देवाचं वचन आपल्याला हेच शिकवते, मला काय वाटतं बाजूला ठेवा. देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगते त्या गोष्टीकडे तुम्ही आणि मी दृष्टी लावलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काल देवाचं वचन, एक वचन काढूया आपण, स्तोत्र संहिता याचा 46 अध्याय आणि 10 वचन, 46:10. स्तोत्र संहिता याचा 46 अध्याय आणि 10 वचन. शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये मी उंचावला जाईन, पृथ्वीत मी उंचावला जाईन. सैन्याचा यहोवा आम्हा संगती आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकलंय तुम्ही काय म्हणत आहे देव? शांत राहा, म्हणा शांत राहा. कधी? संकटामध्ये, आजारामध्ये, त्रासामध्ये काय करायचंय? शांत राहायचंय. आणि काय जाणायचंय? जाणायचंय म्हणजे ओळखायचंय काय? की परमेश्वर हा देव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा परमेश्वर हा देव आहे आणि तोच उंचावला जाईल. कधी हो? आपल्या संकटामध्ये. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात त्रास येतात ना, जेव्हा जेव्हा आपण गोंधळून जातो ना, जेव्हा जेव्हा टेन्शन येतं ना, जेव्हा जेव्हा सैतान पुराप्रमाणे येतो ना, तेव्हा आपल्या मनाला म्हणायचं शांत रहा आणि जाण की तोच परमेश्वर आहे आणि तोच उंचावला जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाला उंच करू नका, सैतानाची कोटे तुम्ही बांधू नका. प्रेज द लॉर्ड. कळतंय? नेहमिया देवाची कोट बांधायला गेला. काय करायला गेला? देवाची कोट तो बांधायला गेला. देवाची जी भिंत होती, देवाच्या नगराची जी भिंत होती, तो बांधायला गेला. तुम्ही आणि मी सैतानाचे कोट पाडणारे आहोत, सैतानाचे आणि संकटाचे कोट बांधणारे नाहीये. पण आज आपण काय करत आहे? आज आपण संकटाचे कोट बांधत आहे. कशाद्वारे? आपल्या बोलण्याद्वारे. समजते तुम्हाला? कशाद्वारे आपण बांधत आहे? आपल्या बोलण्याद्वारे. आपले शब्द, जेव्हा तुम्ही आणि मी संकटात असतो, जेव्हा तुम्ही आणि मी त्रासामध्ये असतो, जेव्हा आपण आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स पाहतो, आपल्या हजबंडमध्ये, आपल्या पतीमध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये, आपल्या स्वतःमध्ये जेव्हा आपण समस्या पाहतो, काय बोलतो आपण, त्याच गोष्टी उगवणार आहेत. है ना? जे बी तुम्ही पेरलेलं आहे, पेरूचं बी पेरलं तर काय वांगे येतील का? काय येणार आहे? काय म्हटलं? काय येणार आहे? पेरू. मग तुम्ही काय बोलताय ते तुम्ही पेरताय. समजलं? होतं. मनुष्य आहोत, कधी जीभ लगेच इकडे तिकडे जाते, लगेच त्या जिभेला आवरायचं आणि म्हणायचं सॉरी प्रभू, मी ते कॅन्सल करते आणि मीच परत चांगलं बोलते. समजलं का? जीभ आहे, कंट्रोलच्या बाहेर जाते, सुटते ती. त्याला आपण कधी कधी नियंत्रण लावू शकत नाही, पण नियंत्रण आपल्या हातात आहे. प्रार्थना करायची, प्रभू माझ्या जिभेला नियंत्रण लाव, मला बोलण्यासाठी कृपा दे.
म्हणून तर प्रभू या लोकांना म्हटलं 6 दिवस जिभेवर काय करा, नियंत्रण करा. त्यांचं मन चालू होतं, पण 6व्या दिवशी जेव्हा त्यांनी नियंत्रण केलं, 7व्या दिवशी त्यांनी वचनानुसार घोषणा केली. कळालं? तुम्हाला आणि मला घोषणा करायची आहे. काय घोषणा करायची आहे? कशी ती भिंत पाडायची आहे? घोषणा करून. मी आजारी आहे म्हणायचं, प्रभू येशूला बसायला फटक्याचं आरोग्य माझ्या शरीरात वाहत आहे. माझ्या घरात प्रॉब्लेम्स आहे म्हणायचं, प्रभू येशूच्या नावामध्ये माझ्या प्रॉब्लेम्स दूर गेलेले आहेत. ही घोषणा करणं आहे. नाही होत ना, नाही जमत ना, नाही करता येत ना. सगळं काही होतं. जर तुम्हाला लढायचं नाहीये, जर तुम्हाला कष्ट करायचे नाहीये, तर घोषणा करा. खूप सोपी आहे. तुमच्या घरामध्ये बसून 4 भिंतीमध्ये कुणाच्याही समोर नाही, तुम्ही जोर जोरात घोषणा करू शकता. जोर जोरात तुम्ही बोलू शकता. आणि जेव्हा तुम्ही घोषणा करता, लक्षात ठेवा काहीतरी होत असतं. जेव्हा तुम्ही बोलता, तुमच्या जिभेमध्ये जीवन आणि मरण आहे, काहीतरी घडत असतं. जेव्हा तुम्ही घोषणा करता, त्यावेळेला लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या आशीर्वादाची भिंत बांधत आहात. आणि जी सैतानाने भिंत बांधून ठेवली आहे ना, तुमच्या घोषणेद्वारे तुम्ही ती पाडत आहात. प्रेज द लॉर्ड. कळतंय तुम्हाला? समजतंय तुम्हाला? जेव्हा तुम्ही अशा रीतीने एक एक पाऊल पुढे टाकता, परमेश्वर तुम्हाला विजयशाली देव तुम्हाला बनवतो. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने तुम्हाला आणि मला ऑलरेडी विजयशाली बनवलेला आहे 2023 वर्षापूर्वीच. समजतंय का? कळतंय का? माझ्या प्रियांनो, शांत राहा आणि देवाच्या वचनाची घोषणा करा. शांत राहा आणि तुमच्या संकटामध्ये तोच परमेश्वर आहे म्हणून जाणा आणि त्याला उंच करा. आणि मग बघा विजय तुमच्या जवळ आहे. मग बघा घोषणा करून की विजय आणि सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. प्रेज द लॉर्ड. करायची घोषणा. मग करायची का? आता परत म्हणू नका किती दिवस करायची ताई, किती वेळ करायची ताई. 1 दिवस केली तर बस होईल का? एवढाच शनिवार केला तर बस होईल का? पुढचाच रविवार केला तर बस होईल का? घोषणा निरंतर करत राहा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुमच्या जवळ आणि जवळ आणि जवळ आणि जवळ येत राहील. प्रेज द लॉर्ड. संकटाकडे बघू नका, परमेश्वराकडे बघा. कारण तो जो परमेश्वर आहे तो संकटापेक्षाही फार मोठा देव आहे. देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहितेमध्ये, जसं यरुशलेमेच्या अवतीभोवती डोंगर आहे, तसा येशू तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती वेढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जरी आज संकटाचं डोंगर तुमच्या माझ्या अवतीभोवती असेल, पण त्या संकटाच्या डोंगरच्या आधी मी म्हणते येशू तुमच्या आणि माझ्या अवतीभोवती आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? चला उभे राहूया. आपण घोषणा करूया. जरी पाय दुखत असतील, जरी संकट असेल, जरी वेदना असतील, मानसिक त्रास असेल, फार ओझं लादलेलं आहे, फार टेन्शन आहे, खूप मोठे रिपोर्ट्स आहेत, समजत नाही ह्या भिंतीला कसं पाडायचं, समजत नाही पुढं कसं जायचं, समजत नाही कसं होणार माझं, कळत नाही किती दिवस हा त्रास राहणार, माझ्या प्रश्नाला उत्तर नाहीये. पण या सगळ्या गोष्टीमध्ये देवाला घोषणा करा, देवाला उंच करा, देवाला जोरात आरोळी द्या. मला सांगा, आरोळी करायला तोंड उघडतात की नाही? इकडे तिकडे नका बघू. आरोळी करायला तोंड उघडतात का तोंड बंद करतात? कुठे गेलात? आहात ना? अहो, आरोळी करायला तोंड उघडतात की बंद करतात? उघडतात. तुम्हाला तोंड उघडायचंय. आता तुम्हाला तोंड उघडायचंय आणि आनंदाने तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या संकटामध्ये देवाला घोषणा करायची. जशी तुम्ही घोषणा करणार, जसं तुम्ही आनंद करणार, जसं परमेश्वराला तुम्ही उंच आणि उंच आणि उंच करणार, तसे तुमच्या जीवनातल्या भिंती एक एक करून कोसळून जाणार. काय तुम्ही विश्वास ठेवताय? चला आपली डोळी बंद करा.